मोजे सांगावमध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ आणि कागल विधानसभा मतदारसंघामधून सलग 6व्यांदा आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल, 9व्यांदा राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये निवड झाल्याबद्दल आज मोजे सांगावमध्ये आपण जो संयुक्त कार्यक्रम घेतलेला आहे, या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे नेते आमचे मित्र माजी आमदार संजयबा गाडगे, या गावचे सुपुत्र माझे मित्र विलास बापू, भया माने, मुरगुडचे भया पाटील, प्रवीण भोसले, शीतलताई फराटके, राजेंद्र माने, किरण बास्ते, रणजित कांबळे, रमेश सोडकर, सुनील सूर्यवंशी, विकास पाटील, प्रकाश काडेकर, बबनराव माने, रंगराव पाटील सुरुगडी, अशोकराव नवाळे, संभाजी कोपाडे, संजय हेगडे, नेताजीराव मोडे, पिंपळगाव खुर्द गावच्या सरपंच शीतलताई नवाळे, डिप्युटी सरपंच सदाशिवराव चौगुले, ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते आपल्या गावचे सरपंच विजयसिंह पाटील, पांडुरंग पाटील, स्वातीताई पाटील, एकनाथ पाटील, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष तानाजी पाटील, के.बी. पाटील, नामदेव पाटील, रवींद्र माळी, उत्तम पाटील, धीरज कांबळे, सतीश निंबाळकर, इंद्रराव मगदूम, शरद पाटील, सुशांत पाटील, बाबुराव मगदूम, वायम पाटील, संभाजी पाटील आणि आपल्या गावातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित, या सांगाव आणि सांगाव जिल्हा परिषद मतदारसंघातले नागरिक, पत्रकार बंधूंनो, तरुण मित्रांनो, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 6व्यांदा निवडून आल्याबद्दल आणि 9व्यांदा मंत्रिपदामध्ये निवड झाल्याबद्दल आणि आज आपण या कागल विधानसभा मतदारसंघामधील जी कॉन्क्रिटीकरणाच्या रस्त्यांचा शुभारंभ घेतलेला आहे, त्यामध्ये रणदिवाडी, कसबा सांगाव, मोजे सांगाव या पहिल्या टप्प्याचा 13 किलोमीटर रस्त्याचा शुभारंभ, आपल्या गावातील विठ्ठल वाचनालयाचा उद्घाटन, ग्रामपंचायतीच्या निधीमधून केलेलं कॉन्क्रिटीकरणाचा शुभारंभ आणि विठ्ठल मंदिरामध्ये आपण नव्यानं सुरू केलेल्या कामाचा शुभारंभ, अशा संयुक्त कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण मोजे सांगावमध्ये सभा आयोजित केलेली आहे, ज्याचा उल्लेख अनेक वक्त्यांनी आपल्या भाषणामध्ये केला की या विधानसभेच्या निवडणुकीत माझा जरी विजय झाला असला तरी मोजे सांगाव गावामध्ये अनेक निवडणुकांनंतर काही मतं कमी पडली आणि थोडेसे आपण सगळे कार्यकर्ते नाराज झालेला होता आणि त्याच्या उलट कसबा सांगावमध्ये चांगलं मताधिक्य मिळालेलं होतं. कसबा सांगावला माझा सत्काराचा कार्यक्रम झाला, सुळकुडला झाला, लिंगनूर, कर्नूल, वंदूर या सगळ्या ठिकाणी झाला आणि मग मीच बापूला म्हटलं की बाबा कार्यकर्त्यांच्या मनात असलेली जर मरगळ दूर करायची असेल तर आपल्याला विकास कामाच्या निमित्ताने कार्यक्रम आपण घेऊया आणि मला वाटतंय निवडणूक झाल्यानंतर 5 महिन्यांनी आपण कार्यक्रम घेतोय. या कार्यक्रमाला आपण सर्वांनी मोठ्या उत्साहाने माझं स्वागत केलं, ज्याचा उल्लेख संजय बाबांनी केला. 7 घोड्यांच्या लग्नाला वरात जशी काढतात तशी वराती काढण्यात आली, जी आमची लग्नाच्या वेळेस झाली नव्हती. बाबांनी त्याचा उल्लेख केला, अतिशय उत्साहाने धान पथकाने आपल्या कार्यकर्त्यांच्या घोषणाच्या निनादामध्ये आपण आमची मिरवणूक काढली, मोठ्या उत्साहाने आपण स्वागत केलं आणि मोजे सांगावच्या कार्यकर्त्यांच्या मनात असलेली मरगळ आपण दूर केली. याबद्दल मनपूर्वक मी सर्व मोजे सांगावकरांचा आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. बंधू खरं आहे की अनेक निवडणुकीच्या नंतर 1000 मतं मोजे सांगावमध्ये कमी पडली. अनेक वेळा युवराज बापूंचं, सर्व कार्यकर्त्यांचं याबद्दलचं आत्मपरीक्षण, आत्मचिंतन सगळं झालं आणि नव्या उमेदीनं
येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण एकसंघपणानं निवडणूक लढण्याचा निर्धार केला. मला वाटते आपल्याला पांडुरंग निश्चितपणानं यश देईल अशा प्रकारचा आशावाद मी या निमित्ताने प्रकट करतो आणि मनपूर्वक बापू तुमच्या सर्व कार्यकर्त्यांना मी शुभेच्छा देतो. आज या निवडणुकीमध्ये ज्यांनी ज्याचा उल्लेख भैयासाहेब मानेंनी आपल्या भाषणामध्ये केला, ज्यांनी अतिशय मनापासून मला या निवडणुकीमध्ये सहकार्य केलं, स्वतः एका पक्षामध्ये असताना, महाविकास आघाडीमध्ये असताना आणि मी महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घटक पक्षाचा एक उमेदवार असताना कशाची तमा न बाळगता संजय बाबांनी मला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आणि या निवडणुकीमध्ये त्यांनी त्यांचे चिरंजीव अमरीश गाडगे त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून प्रामाणिकपणानं मला विजयी करण्यासाठी प्रयत्न केले. याबद्दल मी मनपूर्वक त्यांचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद मानतो. त्याचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणामध्ये केला. 6 विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्यानी माझी लढत झाली. 7 वेळा लढत झाली, 1 वेळा ते विजयी झाले. 6 वेळा नीतीनं मला पाठिंबा दिला, नीती माझ्या बाजूने राहिली. परंतु इतक्या प्रदीर्घ कालावधीमध्ये सत्ता नसताना कार्यकर्ते टिकवणं, कार्यकर्त्यांची जपणूक करणं, त्यांना तळ हाताच्या फळाप्रमाणे जपण्याचं काम बाबांनी केलेलं होतं आणि मी त्यांना विश्वास दिलेला होता. एका ऐतिहासिक वळणावर आपण एकत्र आलेलो आहोत. भविष्यात तुमच्या ज्या अपेक्षा असतील त्या तर मी पूर्ण करीनच, परंतु तुमच्या कार्यकर्त्यांचा सांभाळ करणं, तुमच्या कार्यकर्त्यांना तळ हाताप्रमाणे फळाप्रमाणे जपणं आणि सर्व या कार्यक्रमामध्ये त्यांना घेणं हे काम मी निश्चितपणाने करेन आणि त्याप्रमाणे करण्याचा मी प्रयत्न करत असताना बाबा भारतीय जनता पक्षात त्यांनी प्रवेश केलेला आहे. आता ते भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे नेते झालेले आहेत, त्यामुळे आता ते थोरले भाऊ आमचे झालेले आहेत. आमचा पक्ष त्यांच्यापेक्षा छोटा पक्ष आहे. त्यामुळं आता 2-3 वाटते गेल्या 2 आठवड्यापूर्वी त्यांनी प्रवेश केल्यानंतर पहिला भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचा पहिलाच हा कार्यक्रम आहे. मी महायुतीमध्ये बाबा आल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि एक आज शुभ काम त्यांनी केलेलं आहे. पहिलाच मेळावा त्यांनी आज शुभ काम केलेलं आहे. मला वाटतं असंच आपण महायुतीचे सगळे घटक पक्ष मिळून येणारी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेवर आपण या महायुतीचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा आशावाद मी या निमित्ताने प्रकट करतो. आणि आता आम्हाला काहीच अडचण नाही, कारण एका पक्षात ते आणि एका पक्षात मी असताना आमच्या अडचणी व्हायच्या. पण पक्षीय अडचण नाही, आघाडीची अडचण नाही. आता आम्ही युतीमध्ये झालेलो आहोत आणि मला वाटतं आता अनेक कार्यकर्त्यांना न्याय देण्याचं काम सुद्धा या भविष्य काळात आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. बंधू भगिनींनो, आजचा जो कार्यक्रम होता ज्याचा रस्त्याचा मी उल्लेख केला, आपण हॅम या युती शासनाचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे की या पुढच्या काळामध्ये सगळे मोठे रस्ते हे आता सिमेंट कॉन्क्रीटचं करण्याचा निर्णय आपल्या शासनाने घेतलेला आहे आणि त्यासाठी अतिशय कमी व्याजानं, मग ते एशियन डेव्हलपमेंट बँक असेल, जागतिक बँक असेल किंवा जायकासारखी जपानची 0.5% व्याजानं देणारी बँक असेल, यांच्याकडून पैसे घ्यायचे आणि बंधूंनो हा एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आम्ही आखलेला आहे. मला वाटते 71 किलोमीटर या योजनेमध्ये आपण रस्ते करतोय आणि मुख्यमंत्री सडक योजनेमध्ये सुद्धा जवळजवळ 70 किलोमीटरमध्ये जवळजवळ 150 किलोमीटरचा कार्यक्रम आपण या सिमेंट कॉन्क्रीटच्या हातामध्ये घेतलेला आहे. मी मगाशीच आपल्या मौजे सांगामध्ये RMC प्लॅन जो या कॉन्ट्रॅक्टने उभा केला त्याचं उद्घाटन केलं आणि मी अपेक्षा व्यक्त केल्या त्यांच्याकडून की पावसाळ्यापूर्वी हे रस्ते करा, चांगले दर्जेदार करा. 25 वर्षे या रस्त्याचा ठोका सुद्धा उठता कामा नये अशा प्रकारचं सिमेंट कॉन्क्रीट दर्जेदार कामं करा, अशा प्रकारच्या मी सूचना दिलेल्या आहेत. थोडासा पावसाळ्यापर्यंत तुम्हाला त्रास होईल आणि पावसाळ्यानंतर तुमची मुलं
ज्यावेळा मोटरसायकल जाते त्यावेळा वेगावर नियंत्रण ठेवा. इतके चांगले रस्ते हे या ठिकाणी होणार आहेत. आणि ज्याचा उल्लेख भैयासाहेबांनी केला, आता ते रस्ते उकरण्याची पाळी येणार नाही. आपण पिण्याच्या पाईपलाईनसाठी, शेतीच्या पाईपलाईनसाठी, केबल घालण्यासाठी, वायर घालण्यासाठी उकरत होतो आणि रस्ते खराब होत होते. आता शहरामध्ये 100 मीटर आणि बाहेरच्या हायवेला 500 मीटरमध्ये त्यांनी एक डक्ट ठेवलेला आहे. त्या डक्टमधून आपण पिण्याची पाईप, शेतीच्या पाण्याची पाईप, केबल, वायरिंग घेऊ शकतो. आता कसल्याही परिस्थितीत रस्ते उकरण्याची आवश्यकता नाही. म्हणून या सर्व कार्यकाळामध्ये किरण पास्तेनी आणि युवराज बापूंनी आपल्या विकास कामाचा धावता आढावा घेतलेला आहे. मी आता तो काय धावता आढावा घेणार नाही. म्हणून आपल्याला आठवत असेल की निवडणुकीच्या पूर्वी आपण मौजे सांगावला, ज्याचा उल्लेख संजय बाबांनी अतिशय अभिमानाने केला, की आपण आयुर्वेदिक कॉलेज म्हणजे ज्याला आपण BA MS म्हणतो ते शासकीय महाविद्यालय इथं मंजूर केलं. आणि CPRला जे शासकीय छत्रपती शाहू राजर्षी शासकीय महाविद्यालय आहे त्याच्या 20 किलोमीटरच्या आत एक ग्रामीण सेंटरचं हॉस्पिटल असावं लागतं. 30 MBBSची मुलं इथं शिकवून या हॉस्पिटलमध्ये त्यांचं ट्रेनिंग व्हावं लागतं. हा दिल्लीच्या NMCचा नॉर्म आहे. या कोल्हापूरला 20 किलोमीटरमध्ये ग्रामीण सेंटर झालं नव्हतं, ते आपण माझे मौजे सांगावला काढलं. आता ते 100 कॉटचं त्या हॉस्पिटलचं MBBSच्या विद्यार्थ्यांना शिकणारं हे हॉस्पिटलचं काम आणि हॉस्टेलचं काम हे जवळजवळ 200 कोटीचं सुरू झालेलं आहे. त्याशिवाय जे आयुर्वेदिक महाविद्यालय सुरू केलेलं आहे त्या कॉलेजची इमारत, त्यानंतर त्याचं हॉस्पिटल, म्हणजे जवळजवळ सगळे हॉस्टेल्स, त्यांना शिकणाऱ्या सगळ्या सुविधा, हे आता जरी 500 कोटीचं काम सुरू झालं असेल तर हे पूर्ण होईल तोपर्यंत 1000 कोटीचं त्या कामांचं काम होईल. आणि मौजे सांगावमध्ये एक नवीन एक वैद्यकीय नगरी इथं साकार आहे. आता ही जी आयुर्वेदिक महाविद्यालयाची इमारत आहे त्यामध्ये 100 विद्यार्थी वर्षाला शिक्षण घेणार. त्यांचं 4 वर्षाचा BMSचा डिग्री आहे आणि त्यांचं 1.5 वर्ष त्यांना इंटर्नशिप आहे. म्हणजे जवळजवळ 5-5.5 वर्ष, दरवर्षी 100, 5व्या वर्षी 500 मुलं होती ती इथं राहतील. त्यानंतर MBBSची जी मुलं कोल्हापूरची आहेत ती इथं शिकण्यासाठी त्या हॉस्पिटलमध्ये येतील. ते हॉस्पिटल वेगळं आहे आणि आयुर्वेदिक महाविद्यालय वेगळं आहे. आता BHMS सुद्धा कॉलेज इथंच काढायचं होतं. पहिल्यांदा आपण शुभारंभ केला होता, परंतु बापू माझे आम्हाला काय गायडलाईन ठेवता का नाही, म्हणून आम्ही BHMS हे पिंपळगावला नेलं. मला आता मगाशी सरपंच इथं उपस्थित होत्या, माझे डेप्युटी सरपंच इथं आहे, त्या सर्वांनी त्या BHMS हॉस्पिटलला आणि कॉलेजला परवानगी दिली. तिथेही जवळजवळ 500 ते 700 कोटीचं आपण बांधकाम सुरू करतोय. आयुर्वेदिक कॉलेजचं टेंडर पूर्ण झालेलं आहे, हॉस्पिटलचं टेंडर पूर्ण झालेलं आहे, पिंपळगावचं होमिओपॅथीचं टेंडर आता काही दिवसात निघेल. आणि मला वाटतं एवढं मोठं काम या माझ्या मतदारसंघामध्ये होतोय याचा मला मनापासूनचा आनंद आहे. कॉन्ट्रॅक्टरला मगाशी मी ताकीद दिलेली आहे, तुला जी काही माणसं लागतील ती आमची इथलीच घ्यायची, जी वाळू लागेल ती तू इथनंच घ्यायचीस, दगडं इथनंच घ्यायची, सिमेंट काही आम्ही तयार करतो त्यामुळे सिमेंट काय प्रश्न नाही, हे सगळं इथं लागलं तर इथनंच घ्यायचं असं मी त्याला सूचना दिलेल्या आहेत. आणि तुम्हालाही रस्त्याबद्दल काय शंका वाटत्या, पाणी मारण्यामध्ये, कारण या सिमेंट कॉम्प्लेक्सच्या रस्त्यामध्ये क्युरिटी हा सगळ्यात म्हणजे पाणी मारणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि योगायोगाने आता पाऊस येणार आहे तर रंदीवाडीपासून ते कागलपर्यंत आणि कागलपासून जो रस्ता आहे तो निडोली मुरगुडपर्यंत हा पुढच्या वर्षी होणार आहे, कारण तो 3 वर्षाच्या आत झालेला असल्यामुळं त्याला पुढच्या वर्षी दिवाळीनंतर हात लागणार आहे. हे सगळे रस्ते पूर्ण झाल्यानंतर वाटतं चांगलं दळवळ या निमित्ताने होईल असा मला विश्वास आहे. बंधू एवढं आपण केलं, 1000 कोटीचं हॉस्पिटल बांधलं, आपण गावातल्या पिण्याच्या पाण्याच्या योजना केल्या,
आपण संजय गांधी निराधार योजना केली, आपण देवालय 750 बांधली, सामाजिक सभागृह बांधली, गावातले रस्ते केले, वाचनालय केल्या, व्यायामशाळा केल्या, भांडी दिली घराघरात, लाडक्या बहिणींना 1500 रुपये देण्याचा निर्णय घेतला आणि वाटते दसरा आणि दिवाळीच्या मध्ये आईला 7,500 आणि मुलीला 7,500, 15,000 आल्यावर बाजारपेठात दसऱ्याच्या वेळेला फुल झाल्या. नवऱ्याकडे पैसे मागायची पर्याय नाही, ज्यांनी उधार घेतले ते उधार द्या, तुम्ही घेतले तिथं. एवढं केलं तरी मतं कमी पडली. मग मी बापाला म्हटलं, बापा आमचंच काय तर चुकलं, कारण शेवटी वाऱ्याला आणि जनतेला काय नावं ठेवून चालत नाही, लाथा बांधून चालत नाही. म्हणून आपणच आपल्या चुका झाल्या दुरुस्त करूया आणि या पुढच्या काळामध्ये पुन्हा एकदा नवीन आपण उत्साहाने पुन्हा कामाला लावूया असा संकल्प या याच्यामध्ये केलेला आहे. बापूला मी सांगितलं, जितूंगा मैं ये मेरा वादा है, कोशिश मेरी सबसे ज्यादा है, हिम्मत भी टूटे तो भी नहीं रुकूंगा, मजबूत बहुत मेरा इरादा है. और ते बापू या नेहमीप्रमाणे पुढे जातील आणि या गावात कमी पडलेलं मताधिक्य पुन्हा एकदा ते मिळवतील असा आशावाद मी या निमित्ताने प्रकट करतो. बंधू भगिनींनो, आपल्याला माहिती असेल की या 21 वर्षाच्या मंत्रिपदाच्या काळामध्ये अनेक सत्तेची खात्री माझ्याकडे आली, ज्याचा उल्लेख अनेक वेळा आपल्या भाषणामध्ये मी केला. मी कधी गरीब आणि सामान्य माणसाला कधी नजरे अडवू दिलं नाही. जे काम केलं ते लोकांच्यासाठी. मग ज्याचा उल्लेख मगाशी किरण पास्तीने केला, संजय गांधी निराधार असेल, विधवा भगिनींना पेन्शन देण्याचा प्रश्न असेल, परित्यक्त्या भगिनींना पेन्शन देण्याचा निर्णय घेण्याचा प्रश्न असेल, 65 वर्षाचे आई वडील त्यांना मुलांनी सुना बघत नाही त्यांना पेन्शन देण्याचा निर्णय असेल, दिव्यांग लोकांना पेन्शन देण्याचा निर्णय असेल, किंवा ज्याचा उल्लेख त्यांनी अतिशय अभिमानाने केला, विधी न्याय खाता आल्यानंतर कायद्यात बदल करून या राज्यामध्ये असलेल्या पब्लिक ट्रस्ट ऍक्टखाली नोंदणी झालेल्या दवाखान्याने 10% मोफत उपचार केलेच पाहिजे हा कायदा आम्ही केला. 6 महिन्याची सक्तवंशी आणि 50,000 रुपयाचा दंड करणारा कायदा केला आणि गेल्या 15-20 वर्षामध्ये लाखो लोकांचे ऑपरेशन मोफत व्हायला लागले. आज हे 15, 20, 25 पेशंट मी वठवड्यात घेऊन जातोय. एखाद्या गरीबाच्या घरात हृदयविकार, मेंदू, मणका, कॅन्सर, किडनी, लिव्हर किंवा ब्रेनचे आजार आले तर लाखो रुपये एका वेळेला लागतात. ही गरीब माणसं आणणार कुठनं? घरं दारं सोनं नाणं सगळं विकून एवढ्या एका वेळची या पैसे ड्युटी करू शकत नाही. म्हणून माझ्या कायद्याने सोपं झालं. मी या सगळ्यांना घेऊन जातोय आठवड्याला. विठ्ठलाच्या कृपेनं तुम्हाला कुणाला रोग होऊन याची प्रार्थना करतो. झालं तर घाबरू नका, माझ्याकडे या, तुम्हाला मी मुंबईला घेऊन जाईन आणि मोठ्यातल्या मोठ्या दवाखान्यामध्ये मोफत ऑपरेशन करून तुम्हाला सुखरूप मौजे संघामध्ये आणून सोडण्याची जबाबदारी हसन युनिव्हर्सिटी तुमच्या मुलांना आणि भावांना उचललेली आहे. चिंता करण्याची माहिती याचा दुसरा एक चांगला निर्णय घेतला. 1.5 लाख रुपये असलेली महात्मा फुले जीवन योजना आता 5 लाखाची केलेली आहे. किंवा नरेंद्र मोदी साहेबांची आयुष्यमान भारत ही 5 लाखाची योजना आहे. ही सगळ्या योजनांचे ऑपरेशन उपचार हे कोल्हापूर, गडिंग्लज इत्यादी सगळ्या हॉस्पिटलमध्ये होत आहेत. हृदयविकार आणि छोट्या मोठ्या आजाराला आता मुंबईला जायची गरज नाही. या सगळ्या ठिकाणी करून देण्याचं काम आम्ही करतोय. म्हणून या वैद्यकीय शिक्षण खात्याचा अभिमान मला अशासाठी आहे की कोल्हापूरचं 1885 झालेलं CPR हॉस्पिटल म्हणून कधीतरी जाऊन बघणे आणि दिवाळीनंतर जावा. तुम्हाला वाटेल की हे जुनं हॉस्पिटल CPRचं काय, संपूर्ण चकाचक करण्यासाठी 88 कोटी रुपये दिले. दुधंगा बेदंगा तिथं असल्या सगळ्या बिल्डिंगचं काम फार मोठ्या चांगल्या पद्धतीनं चालू आहे. त्याशिवाय CPRचं शासकीय महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या मुलांची हेळसांड होऊ नये म्हणून शेंडा पार्कला 30 हेक्टर जमीन घेतली आणि शेंडा पार्कमध्ये 15 महिन्यामध्ये एखादा मंत्री प्रामाणिकपणाने झपाटून काम करायला किती मोठं काम उभं राहू शकतं त्याचं जिवंत दर्शन तुम्हाला व्हायचं असेल तर शेंडा पार्कला एकदा फेरी मारा. हॉकी स्टेडियमच्या समोर शेंडा पार्कमध्ये 30 हेक्टरमध्ये 1100 बेडचं हॉस्पिटलचं काम अतिशय मोठ्या प्रमाणात चालू आहे. त्या ठिकाणी मुलांची मुलींची हॉस्टेलची सोय केलेली आहे. आपण लायब्ररी, ऑडिटोरियम, मोर्चरी, त्यांना लागणाऱ्या सगळ्या सुविधा तुम्ही खरोखर अचंबित व्हाल अशा प्रकारचं काम त्या शेंडा पार्कमध्ये सुरू आहे. त्याशिवाय दुसरी एक संधी मला मिळाली. देशातलं पहिला योगा शासकीय महाविद्यालय आणि पहिलं नॅचरोपॅथी शासकीय महाविद्यालय हे आपण
उत्तूरला काढलं माझ्या मतदारसंघामध्ये, त्याचंही टेंडर निघालेलं आहे. म्हणून जेवढी संधी मला मिळाली या वैद्यकीय क्षेत्रामध्ये, हे ज्यावेळा विधानसभेच्या निवडणुका झाल्या अनपेक्षितपणानं, बंधूंनो तुम्ही विचार करा की लोकसभेच्या निवडणुका झाल्या, महाविकास आघाडीचे 31 खासदार निवडून आले आणि आमचे फक्त 17 खासदार निवडून आले. म्हणून त्या महाविकास आघाडीच्या नेत्याला असं वाटायला लागले की आता सत्ता आपली येणार विधानसभेला. म्हणून जी लाडक्या बहिणींनी कमाल केली, आमच्या शेतकऱ्यांचं 7.5 पर्यंत वीज बिल माफी असेल किंवा 2029 पर्यंत तांदूळ आणि गहू मोफत देण्याचा निर्णय असेल, महिलांना एसटीमध्ये 50% सवलत असेल, मुलींना उच्च शिक्षणामध्ये फी माफीचा निर्णय असेल, किंवा शेतकऱ्यांना आपण जे 1000 रुपये जे शेतकरी किसान सन्मान योजना देत होतो तो 15,000 रुपये देण्याचा निर्णय असेल, 7.5 पर्यंतची वीज माफी असेल, या सगळ्या निर्णयामुळं आमची जवळजवळ 236 महायुतीला मानणारे आमदार निवडून आले. 288 पैकी 237 फक्त 49 ते 50 विरोधकांचे आले. आपलं राज्य 1960 साली स्थापन झालं. 60 नंतर इतकं मोठं बहुमत, ऐतिहासिक बहुमत हे पहिल्यांदा आपल्याला मिळालं. आणि म्हणून हे खातं मी मंत्री होईन का नाही, त्यानं मला हे खातं मिळेल का नाही, असे अनेक प्रश्न जनतेच्या आणि सगळ्या लोकांच्या आणि मतदारांच्या मनामध्ये होते. परमेश्वराची कृपा होती, पुन्हा एकदा सत्ता आपल्या राज्यामध्ये आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यामध्ये सामील झाला आणि आमचे नेते अजितदादा पवार, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आशीर्वादानं पुन्हा हे वैद्यकीय शिक्षण खातं मी मागून घेतलं. मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे. हे खातं मी घेऊ शकलो नसतं तर ही कामं जशाच्या तशी थांबली असती, झाली असती. आणि एकदा मंत्रिमंडळामध्ये निर्णय झाला की काम थांबत नाही, तो कधी होते सांगता येत नाही. येणारा या खात्याचा मंत्री त्याच्या प्रायोरिटी वेगळ्या, तो त्याच्या मतदारसंघामध्ये लक्ष देणार, तिकडं निधी देणार. मी परमेश्वरांचे, तुमचे आणि माझ्या तिन्ही नेत्यांचे मनपूर्वक मी आभार मानेन की त्यांनी मला ही संधी दिली. आणि येणाऱ्या 2 वर्षाच्या काळामध्ये हे जे सगळं काम मी हातामध्ये घेतलेलं आहे ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आणि 2 वर्षानंतर म्हणून आपल्या जिल्ह्यातील कुठल्याही व्यक्तीला मुंबईला जायची गरज नाही, असं चांगलं भरभक्कम काम मी करून दाखवल्याचा राहणार नाही असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. म्हणजे बाकीच्या सगळ्या विकास कामावर आता मी बोलत बसत नाही. आता याचा उल्लेख मगाशी भैयासाहेब मानेंनी केला आणि मला वाटते संजय बाबांनी त्याचा थोडासा उल्लेख केला. म्हणून ही निवडणूक ही एक विचित्र निवडणूक झाली. त्याचा उल्लेख बाबांनी केला. जातीवादाचा इतका मोठा प्रचार करण्यात आला. वास्तविक जन्म कुणाच्या घरात द्यावा हे माझ्या हातात नव्हतं. मी अनेक वेळा त्यावेळी सांगितलं होतं, जर माझ्या हातात असतं त्यावेळेला राजीव गांधी पंतप्रधान, मी म्हटलं इंदिरा गांधी पटालाच मी गेलो असतो आणि राजीव गांधी झाला होतो, पण ते माझ्या हातात नव्हतं. परंतु माझ्या या कार्यकाळामध्ये मी लोकांशी कसा वागलो, मी लोकांशी संपर्क कसा ठेवला, विकास कामासाठी काय प्रयत्न केले, गोरगरिबासाठी किती तळमळीनं काम केलं, हे बदलण्याची आवश्यकता होती. सकाळी 5:30 पासून आधी गेली 25-30 वर्ष अव्याहतपणानं लोकांचे प्रश्न घेणं, प्रश्न सोडण्यासाठी त्याला मदत करणं, पत्र देणं, फोन करणं आणि गरीब माणूस हसत कसा जाईल हे आयुष्यभर मी बघितलं. कुठल्याही जयंती असो, छत्रपती शिवाजी महाराज जयंती असो. आता मला मगाचे आपले सरपंच सांगत होते की मौजे सांगावला आपल्याला खनीजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करायचा आहे. मी त्यांना आश्वासन देतो की पुतळ्याला पैसे लोकवर्गणीतून जमा करावे लागतात. 30-35 लाख रुपये पुतळ्याला लागणार आहे. त्याचे 5 लाख रुपये मी माझ्या फाउंडेशनकडून देईन आणि राहिलेले चबुतरा आणि त्याचं जे सुशोभीकरण आहे ते पर्यटनमधून किंवा इतर कुठल्याही निधीतून करून देईन. आपण लवकरात लवकर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्याचा संकल्प सोडावा. कारण थोड्याशा कमी मतामुळं बापू आता घाबरू नका, झालं ते गंगेला मिळालं. पुन्हा जोमानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या निमित्ताने आपण हे काम करून दाखवूया एवढा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. म्हणजे बघितलं मगाशी मी सांगत होतो, ही निवडणूक जातीवादावर झाली. ही निवडणूक पहिल्यांदा मी बघितली की सगळ्या गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना कुणाला लाख रुपये दे, कुणाला 2 लाख रुपये दे, कुणाला 3 लाख रुपये दे. आणि मतदारांचं सुद्धा मला कळत नाही दोन्हीकडनं पैसे घेतले, मत कुणाला टाकले कुणाला माहिती. ही एक विचित्र निवडणूक होती. एक चक्रव्यूह करण्यात आलेला होता
गेल्या 5 वर्षापासून आमचे जे उमेदवार पराभूत होते त्याने ही निवडणूक मी जिंकणारच, मी परिवर्तन करणारच, या निवडणुकीमध्ये मी शाश्वत विकास घेऊन कामाला आलेलो आहे, अशा प्रकारची वक्तव्य केली गेली. आणि जेवढं या निवडणुकीत माझा पराभव होईल याच्या सगळ्या कृत्या त्यांनी केल्यामुळे मला विश्वास होता या चक्रव्यूहातून माझी गरीब जनताच मला सोडवेल. म्हणून हा जनतेचा विश्वास सार्थ ठरवला. माझ्या तालुक्यातील गोरगरीब जनता, म्हातारी कोतारी माणसं असतील, माझ्या महिला असतील, गोरगरीब आणि सामान्य दलित माणूस असेल, हा माझ्या ठामपणा उभा राहिला. संजय घाटगेसारखा माझा मित्र माझ्या मागे उभा राहिला. आणि म्हणून हा चक्रव्यूह विधून आपल्या सर्वांच्या कवच कुंडल्याच्या साथीनं हसन मुश्रीफ पुन्हा एकदा या मतदारसंघाचा आमदार झाला. त्यामुळे मनपूर्वक आपण सर्वांचे आभार मानणं हे माझं कर्तव्य आहे. पुन्हा आता निवडणुका झालेल्या आहेत, आता मंत्री आपण झालेलो आहोत, भविष्यामध्ये आपण काय करणार आहे हे सांगितलेलं आहे. आणि म्हणून कोणत्याही परिस्थितीत मी सुद्धा या निवडणुकीमध्ये घाबरलो होतो. डर मुझे भी लगा फासला देखकर, डर मुझे भी लगा फासला देखकर, पर मैं बढ़ता गया रास्ता देखकर, पर मैं बढ़ता गया रास्ता देखकर, खुद ब खुद मेरे नजदीक आती गई, खुद ब खुद मेरे नजदीक आती गई मेरी मंजिल, तुम्हारा और मेरा हौसला देखकर. या निवडणुकीत अशा रीतीने माझा विजय झाला. बंधू भगिनींनो, येणाऱ्या कार्यकालामध्ये मी आश्वासन दिलेलं आहे की येणाऱ्या 5 वर्षामध्ये मी तुमचा हमाल म्हणून काम करेन, तुमच्या सर्वांच्या जीवनामध्ये आनंद आणणं, तुम्हाला सर्वांना सुखी संपन्न करणं, आणि ज्या अपेक्षा आहेत त्याचा उल्लेख बाबाने आज राष्ट्रामध्ये केला नाही की अप्रगत असा तालुक्यामध्ये आणि विधानसभा मतदारसंघामध्ये जो भाग आहे त्यामध्ये त्यांना पाणी देणं, पांढरे पट्टी जे अजूनही आपले आहेत त्याला हिरवं पट्टी करणं, अजूनही बेरोजगार मुलांच्या हाताला काम देण्याचे आपल्याला काम करावं लागेल. आज मी सकाळी मुंबईवरून आलो, मी आश्चर्यचकित झालो. CPR हॉस्पिटलमध्ये 100 जागा भरायच्या आहेत, त्याची जाहिरात आपण काढलेली होती. त्या 100 जागेसाठी 20,000 अर्ज झालेले आहेत. आणि या 20,000 अर्जासाठी राज्यातल्या सगळ्या सेंटरमध्ये ही लेखी ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. बंधू भगिनींनो, मला एक सांगा, जर 100 जागेसाठी 20,000 जर अर्ज येणार असतील, किती बेकारी अजून आपल्याला अवलंबून आहे. अजूनही मुलगी जर द्यायची झाली तर त्याचे आई वडील म्हणतात मुलगा नोकरी करणारा पाहिजे, शेती करणारा धंदा करणारा नको, आणि ती बी नोकरी परमनंट पाहिजे. अशा जर आता या लागलं तर मुलांनी करायचं काय? नोकऱ्या एवढ्या मिळणार कुठं? आणि म्हणून या भविष्य काळामध्ये आपल्याला यासाठी प्रयत्न करावे लागतील, मुलांच्या हाताला काम देण्याचा प्रयत्न करावा लागेल. आणि भविष्यात मला वाटतं ही बेकारी दूर करण्यासाठी असे अनेक प्रकल्प काढावे लागतील, याची सुद्धा जाण मला या निमित्ताने आहे. बंधू, आता कार्यकर्त्यांना सुद्धा काही संधी देण्याचा आपण प्रयत्न केला. बंधू, आता परवाच अजितदादा पवारांना आता 23 तारखेला KP पाटील साहेब आपल्या राष्ट्रवादीचे माजी आमदार हे पुन्हा पुनर्प्रवेश करतायत, त्यांचा कार्यक्रम आहे. बिजली कारखान्याचं डिस्ट्रिक्टीकरणाचं लोकार्पण कार्यक्रम, मुरगुडला प्रवीण पाटलांची चेअरमन असलेली जी कैलास विश्वनाथ हरिभाऊ पाटील जी बँक आहे त्याचा सुवर्णमहोत्सवी कार्यक्रम, अशा निमित्ताने अजितदादा येत आहेत. बंधू भगिनींनो, या निमित्ताने मला एकच सांगायचं आहे की आपल्याला भविष्यामध्ये आपला पक्ष बळकट करण्यासाठी सदस्यांची मोहीम आपण राबवलेली आहे. ती सदस्याची मोहीम आपण यशस्वी करू. म्हणून आम्ही त्या दिवशी अजितदादा पवारांना सांगितलं की आपल्या कोल्हापूर जिल्ह्याला या 25-30 वर्षात एकदाही तुम्ही विधान परिषद दिली नाही, महामंडळ दिलं नाही. आता भया म्हणायला पदवीधर मतदारसंघामधून जी लाड आहे, शरद लाड हे कोण अरुण लाड, त्यांनी मुदत संपल्यानंतर भया मला तिकीट द्यावं अशी आम्ही अपेक्षा व्यक्त केली आहे. आतापासूनच आपण सर्वांनी कामाला लागूया, सभा आपले रजिस्ट्रेशन वाढवूया आणि तिकीट आम्हाला मिळेल. कारण चंद्रकांत दादानंतर ही राष्ट्रवादीने 2 वेळा जागा जिंकल्यामुळं बाबा आमचा क्लेम आहे असा आमचा दावा आहे. त्यावेळी आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगू आणि तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर बंधूंना आता आमच्याकडे बिजली कारखाना एकच काय की आम्ही कार्यकर्त्यांना संधी देऊ शकतो. गोकुळ आहे ती जागा फुल झालेली आहे, बँक आहे ती जागा फुल झालेली आहे. भया म्हणे आमदार झाल्यानंतर बघू काय करायचं, ती जागा फुल आहे. परंतु आता बिजली कारखान्याच्या निमित्ताने त्या सगळ्या बिजली बोर्ड मतदारसंघामध्ये संजय आम्ही एकत्र आहोत, म्हणून संचालक होण्यासाठी फार चढावड आहे. त्यामुळे अनेक वेळा ती नाराजी व्यक्त करतायत माझ्यावर.
जागा कमी, त्यात संजय बाबा आमच्या आघाडीत, आता सुनील सूर्यवंशी, रंगराव पाटील, रवींद्र पाटील, रावसाहेब हजारे आणि मनोज फाळके हे आता बरोबर आहे ना, आणि प्रवीण पाटील हे आमचे संचालक आहेत 6. आता 2 कॉप्ट करायची होती शासकीय, त्यामध्ये थोडी एक अडचण आली. त्यामध्ये भारतीय जनता पक्षाने भूषण पाटलांचं नाव सुचवलेलं आहे, त्यांची ऑर्डर लवकर निघेल. नारायण पाटलांचं आम्ही नाव सुचवलं आहे, त्याला थोड्या वेळानं करून त्यांची ऑर्डर निघेल. देवानंद पाटलांची इच्छा होती, ते अजून नाराज आहेत. विकास पाटील आणि प्रवीण पाटील भोसले यांना सुद्धा संधी पाहिजे होती, ती सुद्धा आम्ही लवकरात लवकर त्यांचं सुद्धा स्वप्न पूर्ण करू. जगदीश पाटील आता भूषण पाटील झाले की नाराज होणार आहे. वास्तविक मुलाप्रमाणे मी प्रेम केला आहे, मी त्याला विनंती करेन, त्यालाही मी सोडणार नाही, त्यालाही मी न्याय देईन. DM चौगुले, पांडू तात्या ही पुन्हा पुन्हा लढण्यासाठी इच्छुक आहे. वाटते भविष्यामध्ये या सगळ्यांना मी न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. ते तर कोणते बाहेर बोलायला आता 21 ची 25 ची बॉडी झालेली आहे. आता आपण अनेक जागा आपण करू शकू. या सगळ्यांना अजून जिल्हा परिषद व्हायचे आहे. क्षेत्र मला माझं काय बोलणार नाही, अजून आरक्षण व्हायचं आहे. तर मला वाटतं ह्याही कार्यकर्त्यांना संधी देणं आमचं काम आहे. या भविष्यामध्ये केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, आपला विश्वास मी या निमित्ताने देतो. आणि बंधूंनो, अतिशय चांगला कार्यक्रम, दिष्ट लागण्यासारखा कार्यक्रम, अनेक दिवसांची मर्गसाठी घेण्यासाठी बापू तुम्ही आयोजित केला, तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी केला. याबद्दल मनपूर्वक आपले सर्वांचे आभार मानून मी आपले रजा घेतो. जय जय महाराज.